राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। निवडणुका संपल्यानंतर शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत। 2738 कोटी मंजूर। नुकसान भरपाई आणि शिल्लक राहिलेले अनुदान डीबीटीद्वारे रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। मराठवाड्यात सरलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीपुरामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले। नुकसानीच्या भरपाईपोटी अनुदानाची मागणी प्रशासनाने शासनाकडे केली होती। आचारसंहिता लागू होण्यापूर्वी 1006 कोटी 50 लाखाचा निधी प्राप्त झाला होता। विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर शासनाने शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईची शिल्लक राहिलेले अनुदान मंजूर केले आहे। रखडलेले 2738 कोटी 62 लाख 3,000 रुपयाचे अनुदान डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा घेण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर। विमा शुल्क केवळ 1 रुपया। राज्य शासनामार्फत रब्बी हंगामामध्ये देखील शेतकऱ्यांना 1 रुपया पीक विमा योजना लागू केली आहे। तरी शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन आपल्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा पिकाचा विमा उतरवावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे। या योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर 2024 आहे। पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना परभणी जिल्ह्यातील संत्रा, डाळिंब, आंबा, केळी, पपई, मोसंबी या फळपिकांना लागू आहे। संत्रा पिकांच्या विमा प्रस्तावासाठी 30 नोव्हेंबर तर आंबा फळपीक विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी 31 डिसेंबर तर डाळिंबाचे विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी 14 जानेवारी पर्यंत मुदतवाढ आहे। शेतकऱ्यांना पीक कर्ज आता कमी मिळणार। नाबार्डचे कडक निकष। जेवढा हिस्सा तेवढाच लाभ। 8 या शेतजमिनीच्या मालकी उतार्यावर तुमच्या वाट्याला जेवढे क्षेत्र असेल तेवढ्याच क्षेत्राचे पीक कर्ज तुम्हाला या वर्षीपासून मिळणार आहे। डाळिंबाच्या दरात मोठी सुधारणा। राज्यातील बाजारपेठेत परराज्यातील डाळिंबाची आवक मंदावली आहे। तसेच राज्यातील मृगबहर अंतिम टप्प्यात आला असून डाळिंबाच्या मागणी वाढली असल्याने गेल्या आठवड्यापासून डाळिंबाच्या दरात मोठी सुधारणा झाली आहे। सध्या दर्जेदार डाळिंबाला प्रति किलो 130 ते 180 रुपये असा दर मिळत आहे। त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। मुरमाड जमिनीत फुलली शेतकऱ्यांची यशोगाथा। गुगलवरून शोधले विदेशी फळ, उत्पन्न एकरी 10 लाख रुपये। शिक्षण 12वी जेमतेम, नंतर कृषी डिप्लोमा, घरी शेती 5 एकर पण सर्व मुरमाड। उत्पन्न तर घ्यायचे पण कसे हा प्रश्न। अखेर विदेशी फळांचा गुगलवरून शोध घेतला। यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले, त्यात ॲव्होकॅडो याची माहिती मिळाली। सुरुवातीला अमेरिका बंगळुरूवरून 55 झाडे मागून मुरमाड जमिनीत लागवड केली, ती आता 300 झाली। आता याच विदेशी फळाने शेतकऱ्याला लखपती केले असून एकरी 10 लाखापेक्षा अधिक उत्पन्न देत आहेत। परमेश्वर आबासाहेब थोरात, वय 37, शिवनी असे या शेतकऱ्याचे नाव आहे। ॲव्होकॅडो फळाचे वजन साधारणतः 200 ते 500 ग्राम असते। याला किलोप्रमाणे 200 ते 500 रुपयापर्यंत भाव मिळतो। हे झाड लिंबू, मोसंबी याप्रमाणे दिसत असले तरी ते आंब्याच्या झाडासारखे होते। लागवड केल्यानंतर त्याचे आयुष्य हे जवळपास 50 वर्षे इतके असते। परमेश्वर थोरात यांच्या शेतातील पीक पाहण्यासाठी बीड परिसरातील शेतकरी बागेला भेट देऊन माहिती घेत आहेत। 2024 मध्ये यांनी 1 एकरमध्ये 300 झाडे लावली। यामध्ये त्यांना सर्व खर्च जाऊन 10 लाखापेक्षा अधिक उत्पन्न मिळत आहे। ही फळे आरोग्यासाठी गुणकारी असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। स्थानिक बाजारासह देशाबाहेरूनही मागणी होत आहे। संपूर्ण देशात सर्वाधिक महाग वीज महाराष्ट्रात। जयंत पाटलांनी सरकारला धरले धारेवर। 1100 क्विंटल कापूस 3 दिवसात खरेदी। ताडकळस बाजार समितीमध्ये व्यवहार। कापसाला 7471 उच्चांकी दर। निम्मे कांदा उत्पादक विम्यासाठी ठरले अपात्र। राज्य सरकारचे वाचले 70 कोटी रुपये। सर्वाधिक विमा सोलापुरात। नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाईपोटी 50 ते 80 हजार रुपये मिळत असल्याने शेतकऱ्यांनी 4 लाख अर्जाद्वारे कांद्याचा विमा काढला होता। त्यापैकी 2.25 लाख अर्ज पडताळणीत अपात्र ठरले आहेत।
यातून तब्बल 96,000 हेक्टरवरील कांदा पिकाचा विमा बनावट असल्याचे आढळले आहे. बनावट अर्ज अपात्र ठरवल्याने सरकारचे 70 कोटी रुपये वाचले आहेत. पथकाकडून पडताळणी. नाशिक, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर व बीड या जिल्ह्यामध्ये बनावट विम्याच्या संशयानंतर 10 पथकांनी प्रत्यक्ष पडताळणी केली. बनावट विमा काढणाऱ्या शेतकऱ्यावर 5 वर्षाची बंदी. कृषी विभाग आक्रमक, तर अन्य योजनांसाठी बंदीचा दिला राज्य सरकारला प्रस्ताव. गैरप्रकार वाढीस लागल्याने संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची सूचना.